माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय दाणेदार आणि रसरशीत असा अननसाचा शिरा. इथे आपण कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाहीये. अगदी नैसर्गिक कलर इथे आलेला आहे आपल्या शिऱ्याला आणि चवीला म्हणाल तर इतका भारी झालाय ना, अप्रतिम असा हा शिरा आपला इथे तयार होतो. तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटीचं प्रमाण फिक्स करणार आहे. त्या वाटीने 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध घेणार आहे मी. समप्रमाण घेतलंय. तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणी देखील इथे वापरू शकता याच प्रमाणात. आता याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे. तर गॅसवर ठेवलेलं आहे. दुसऱ्या गॅसवर लगेचच आपण साईडला इथे मी नॉनस्टिक कढई घेतली आहे. पाऊण वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. त्याच वाटीने एकच वाटी फिक्स ठेवायची आहे. त्यातलं साधारण 2 ते 3 चमचे तूप मी साईडला ठेवलेलं आहे. आता तूप वितळलं की यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. तर इथे काजू, बदाम आणि बेदाणे घेतलेत. ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीनुसार इथे घेऊ शकतो. आता 2 ते 3 मिनिटांसाठी ना हलकासा लालसर रंग येईपर्यंत इथे ड्रायफ्रुट्स छान परतवून घ्यायचे. थोडेसे ड्रायफ्रुट्स मी ना इथे डेकोरेशनसाठी साईडला काढून घेते. आता यामध्येच लगेचच आपण त्याच वाटीने 1 वाटी इथे मी जाडा रवा घेतलेला आहे. शक्यतो जाडा रवाच घ्यायचा. मस्त दाणेदार असा शिरा आपला इथे ना तयार होतो त्याने. आता रवा खमंग असा आपल्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे. हलकासा खरपूस रंग येईपर्यंत आणि खमंग सुवास दरवळेपर्यंत आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. जितका रवा आपण भाजून घेऊ ना छान, तितकाच आपला शिरा अधिक चवदार असा तयार होतो. तर इथे मी रवा देखील छान असा भाजून घेते आणि आज इथे मी ना अननसाचा क्रश वापरणार आहे. म्हणजे पाइनएपल क्रश जो रेडीमेड येतो ना, तो वापरणार आहे. पण तुम्ही घरी देखील हे तयार करू शकता पाइनएपल क्रश. हे मी तुम्हाला सांगणारच आहे. शिवाय डिटेलमध्ये मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिहून देणार आहे साहित्य आणि पाइनएपल क्रश कसा करायचा ते. तर तुम्ही आता इथे बघू शकता हलकासा रंग इथे बदललेला आहे. खरपूस असा रंग आपल्या रव्याला इथे आलेला आहे. या स्टेजला आपण जे दूध उकळवून घेतलेलं ते थोडं-थोडं करून घालायचं. थोडं सांभाळून घालायचं कारण हे अंगावर उडू शकतं. त्यामुळे थोडंसं लांब उभं राहून हे सगळं दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता लगेचच हे छान मिक्स करून घ्यायचं. आता पातळ दिसत असेल तरी नंतर थोड्या वेळाने मस्त ते ॲब्झॉर्ब होतं, आळून येतं. आता रवा आपल्याला ना इथे शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. लगेचच यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 3 मिनिटांसाठी ना मी हा रवा शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे, ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता मिक्स करून घेऊया रवा आणि इथे चांगला रवा आपला शिजला गेलाय. आपण सुरुवातीला व्यवस्थित भाजलेला देखील होता. त्यामुळे इथे मस्त रवा शिजला गेलाय. आता दुसरीकडे ना मी 4 चमचे दुधामध्ये केशर भिजत घातलेलं कोमट दूध घ्यायचंय. ते दूध इथे घालून घेते आणि अर्धी वाटी मी पाइनएपल क्रश घेतलेला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर इथे आता अर्धी वाटी पाइनएपल क्रश घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे अर्धी वाटी पाइनएपल क्रश आहे त्यामुळे पाऊण वाटी साखर घेणार आहोत. साखर फार घालू नका, कारण आपण पाइनएपल क्रश देखील इथे घातलेला आहे. तर पाइनएपल क्रश ना तुम्ही घरी देखील बनवू शकता. अननस बाहेरनं विकत आणा. फळवाल्याकडे आजकाल पीसेस दूधसुद्धा मिळतात. तर 4 ते 5 पीसेस एवढ्या प्रमाणासाठी पुरेशी आहेत. ते कट करून घ्यायचं, एखाद्या पातेल्यामध्ये घ्यायचं, अर्धी वाटी पाणी घ्यायची, अर्धी वाटी साखर घालायची आणि 15 मिनिटांसाठी ना झाकण ठेवून ते अननस छान असं शिजवून घ्यायचं आणि नंतर ना मॅशरने मॅश करायचं. आणि मस्त असा आपला पाइनएपल क्रश तयार होतो. याचं डिटेल प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आता यामध्ये मी पाऊण वाटी इतकी साखर घातलेली आहे. इथे गोडाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो. आता इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. आत्ताच कलर किती भारी आलाय बघा. आता यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं अगदी लो फ्लेमवर ना मस्त वाफ काढायची. तर इथे आता आपला पाइनएपल क्रश जो घातलेला तो देखील छान असा मस्त फ्लेवर उतरलेला आहे त्याच्यात. साखर देखील मेल्ट झालेली आहे आणि किती भारी दिसतोय बघा दिसायला. मस्त असा रसरशीत शिरा जो आपला तयार झालेला आहे इथे. मिक्स करून घेतला व्यवस्थित इथे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे वेलची पूड घालायची आहे. तर इथे एक मोठा चमचा मी वेलची जायफळ पूड घातलेली आहे. माझ्याकडे नेहमी रेडी असते ही. तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल ना तर थोडंसं जायफळ इथे वरनं किसून घाला, साधारण पाव चमचा इतकं. गोडामध्ये ना जायफळाचा स्वाद खूपच छान लागतो, त्यामुळे आवर्जून घाला. पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपण सुरुवातीला जे तूप साईडला ठेवलेलं 2 चमचे, ते तूप आपण इथे घालून घेणार आहोत.
तर इथे आता हे सगळं तूप इथे मी आपल्या शिऱ्यावर घालून घेते. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि काय माउथ मेल्टिंग अगदी म्हणजे बघता क्षणीच तोंडाला ना पाणी सुटतंय, इतका भारी आपला हा शिरा इथे तयार झालेला आहे. पुन्हा मिक्स करून घेते आणि आता फक्त 2 मिनिटांसाठी ना आपण याला झाकण ठेवून छान अशी वाफ काढायची आहे. म्हणजे जे आता वरनं आपण तूप सोडलंय ना, ते देखील मस्त त्यामध्ये उतरलं जातं आणि इतका शायनी असा हा शिरा आपला तयार होतो ना, वरनं जे तूप घालतो ना, त्याने छान अशी चमक येते आणि आता सर्व्ह करून घेते. भारी एकदम आपला हा पाइनएपल शिरा तयार झालेला आहे. अगदी कोणताही फूड कलर वगैरे आपण इथे वापरलेला नाहीये. नैसर्गिक रंग इथे आलेला आहे आणि खूपच भारी चवीचा हा शिरा आपला तयार झालाय. तर या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी ना, नैवेद्यासाठी हा शिरा आवर्जून करा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान-छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.